आजच्या काळात जीवन जगण्याकरिता प्रत्येक माणसांना अतिशय धावपळीचे जीवन जगावे लागत आहे। त्याकरिता एकत्र कुटुंब पद्धती बाजूला करून एकटे जीवन जगण्याकडे लोकांचा कल दिसत आहे। चंद्रपूर शहरात असे अनेक उदाहरणे आहेत की वृद्ध आईवडिलांना घराबाहेर काढून त्यांचा मालमत्तेवर हक्क गाजविणाऱ्या वारसांनी विविध योजनांचा लाभ मिळण्याकरिता जसे की विविध घरकुल योजनांचा लाभ मिळण्याकरिता वृद्ध आई वडिलांबाबतची माहिती शासनापासून लपवून शासनाची दिशाभूल करत आहे। अनेक योजनांचा लाभ घेतला आहे व आजही घेत आहे। अशा विकृती मनस्थितीचा लोकांना वृद्ध आई वडिलांची किंमत समजण्याकरिता शासनाने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे व न्यायोचित वाटत आहे। त्यामुळे अशा अर्जदारांना शासनाचा विविध योजनेचा लाभ देऊ नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे चंद्रपूर जिल्हा शहर उपाध्यक्ष राहुल देवतडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचे गट यांच्यातर्फे आज माननीय श्री जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले। निवेदन देण्याचे कारण असे आहे की जे सरकारी योजना आहे, मग ते कोणती सरकारी योजना असो, चाहे ते प्रधानमंत्री आवास योजना असो, चाहे सरकारी कोणती योजना असो, की ज्या सरकारी योजनेचा लाभ जो लाभार्थी घेतात, जशी घरकुल प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ लाभार्थी घेतात व ते जे जागा आपल्या आई वडिलांची वडिलोपार्जित जागा असतात, पण त्या घरकुलचा निधी प्राप्त झाल्यानंतर घर बनल्यानंतर त्या घरामध्ये आपल्या आई वडिलांनाच आपले मुलं ठेवत नाही। त्याकरिता आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले व की म्हणजे कोणताही फॉर्म भरताना सरकारी योजनेचा की ते जाणून घ्यावे की आपल्या आई वडिलाला आपला मुलगा पोसत आहे का नाही पोसत आहे याची सखोल चौकशी करूनच त्याचा लाभ त्या मुलाला किंवा त्यांच्या घरच्या सदस्यांना देण्यात यावा, याकरता आमची राष्ट्रवादी पक्षातर्फे मागणी होती। त्या मागणीला घेऊन आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले।